शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारनं तातडीनं तोडगा काढावा, त्यांचा सातबारा कोरा करावा आणि विविध समस्यांवर निर्णय घ्यावा या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे कार्यकर्त्यांनी आज नाशिकमध्ये गाजर आंदोलन करत सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला। शुक्रवारी सकाळी 11 वाजेपासूनच नाशिकच्या त्र्यंबक रोड परिसरात मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं एकत्र आले। त्यांनी हातात गाजर धरून सरकारच्या धोरणांचा निषेध केला। या आंदोलनात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीनं कठोर शिक्षा करा, त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा करा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या असून गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी कर्जाच्या विळख्यात अडकलेत। सरकार सातत्याने कर्जमाफीच्या घोषणा करते, मात्र त्या प्रत्यक्षात लागू होत नाहीत। शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून दिवसेंदिवस त्यांचा संघर्ष वाढत आहे। अशा परिस्थितीत सरकार फक्त गाजर दाखवत आहे, पण ठोस उपाय करत नाही। म्हणूनच गाजर आंदोलनातून सरकारला लक्षात आणून देण्यासाठी हा अनोखा लढा उभारण्यात आला आहे। मनसेने यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आरोपींना तातडीनं शिक्षा द्यावी अशीही ठाम मागणी केली। जर सरकार यावर गांभीर्यानं पावलं उचलत नसेल तर मनसेने अधिक आक्रमक भूमिका घेईल, आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळेस देण्यात आला। मनसेने गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी सातत्यानं आवाज उठवला आहे, मात्र अद्यापही कोणत्याही मागण्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं हा संघर्ष आणखीन तीव्र करण्याची भूमिका पक्षानं घेतली आहे। आजच्या आंदोलनात मनसेचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। त्यांनी एकमुखी घोषणा देत सरकारवर जोरदार टीका केली आणि शेतकऱ्यांसाठी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या विरोधात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार आज हे आंदोलन आम्ही इथं सुरू केलेलं आहे। कारण विधानसभेमध्ये महायुतीच्या लोकांनी, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना शब्द दिला होता की 7/12 कोरा करू, पूर्ण कर्जमाफी करू, परंतु 4-5 दिवसापूर्वी अजितदादा पवार, एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही तुम्हाला कर्जमाफी करणार नाही आणि तुम्ही कर्ज भरून टाका, असं शेतकऱ्यांना फसवलं आहे। हे योग्य नाही आहे आणि म्हणून हे गाजर दाखवलं शेतकऱ्यांना। तसंच पीक विमा बंद केला आहे। 1 रुपयामध्ये जो पंतप्रधान पीक विमा होता तो बंद केलेला आहे आणि त्याकरता आम्ही आज या ठिकाणी बसलो। त्यांचा पीक विमा चालू व्हावा, कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांची। सोमनाथ सूर्यवंशीला जे मारले त्या मारेकऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे, या विषयांसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। संपूर्ण महाराष्ट्राची कायदा व्यवस्था बिघडली आहे। दररोज बलात्कार, खून, दरोडे या महाराष्ट्रात होत आहे। म्हणून हे सगळं थांबवावं, चांगल्या लोकांना न्याय द्यावा। तुम्ही ज्या शक्ती घेतल्या, चुराचं राजकारण करणार नाही, जातवाद करणार नाही, धर्मवाद करणार नाही, जनतेला न्याय देऊ तो द्यावा या सरकारने अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। दरम्यान सरकारनं जर वेळेत निर्णय घेतला नाही तर भविष्यात अधिक व्यापक आंदोलन छेडलं जाईल। राज्यभरातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी मनसे उभी राहणार असून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अखेरपर्यंत लढा देणार आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।